आज मी तुम्हाला कैरी टाकून डाळ मस्त अशी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा तुरीची डाळ 1 वाटी मी भिजत घातली, ते 1 तास झालं। कुकर बघा मी गरम करत ठेवलेला आहे, त्यात आपण तेल टाकून घेऊयात आणि गरम होऊन देऊया। छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, 1 चमचा जिरं, त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर, 1 तेजपत्ता, थोडासा कढीपत्ता टाकणार आहे आणि त्याच्यामध्ये 1 मीडियम आकाराचा कांदा बघा असा बारीक कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे बघा 1 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, 7 पाकळ्या लसणाच्या आणि सुक्क खोबरं असं थोडंसं मी कुटून घेतलेलं आहे। 1-2 मिनिटं मी मीडियम गॅसवर परतून घेते। त्याच्यामध्ये 1 टोमॅटो टाकणार आहे आणि ह्याला पण 1 मिनिटभर मी परतून घेणार आहे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये बघा कैरीचे तुकडे घेणार आहे, असे टाकलेले आहेत बघा। आणि ही जी कैरी आहे ही आंबटवाली आहे बरं का। त्यात टाकणार आहे कांदा लसूण मसाला, कारण आपण 1 छोट्या आकाराची पोपटी कलरची मिरची मी कुटून घेतली होती। अख्खी जरी अशी 2 तुकडे करून जरी टाकली तरी पण चालू शकते। त्यात टाकणार आहे छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, त्यात टाकणार आहे कोथिंबीर आणि थोडंसं पहिलं मिक्स चांगलं करून घेणार आहे। त्यात टाकणार आहे मी चवीप्रमाणे मीठ आणि त्यात ही बघा डाळ मी स्वच्छ धुवून परत एकदा घेतली होती। मस्त असं बघा डाळ मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं कोमट पाणी फक्त घेतलेलं आहे, ते टाकून घेणार आहे। आता तुम्हाला किती डाळ पाहिजे त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं। साधं पाणी जरी तुम्ही टाकलं तरी चालेल। एका साईडला थोडंसं कोमट पाणी ठेवलं होतं। गॅस आहे मीडियम। लिंबाच्या आकाराचा एवढा मी गूळ घेतलेला आहे, बिन केमिकल गूळ आहे। हलवून घेते आणि बारीक गॅसवर ह्याच्या फक्त मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर मी खाली उतरून घेतलेला आहे। बघा मस्त अशी डाळ झालेली आहे आणि अशी झालेली आहे बघा। अजून जर पातळ पाहिजे असली तरी मग तुम्ही पाणी जास्त टाकू शकता आणि अशीच पाहिजे असली तरी पण एवढ्या पाण्यामध्ये एकदम मस्त अशी बघा डाळ झालेली आहे।